शीतल कारंडे। आमची मुलं ही क्षितिज शाळेची मुलं आहेत। आमची मुलं मतिमंद, गतिमंद प्लस आमची मुलं कर्णबधिर आहेत। आज ॲक्च्युली हा जो स्पर्धेचा कार्यक्रम जो आहे तो डिसेंबर महिन्यात असतो, पण आज 3 वर्ष झाले हे लोक मार्च महिन्यामध्ये करत आहेत आणि मुलांची गैरसोय एवढी झालेली आहे की मुलं अक्षरशः उन्हामध्ये तापली आहेत। ना पाण्याची सोय, ना वॉशरूमची सोय, वॉशरूमची सुद्धा सोय नाही आहे इथे। हां, ही जी गोष्ट आहे आपले तुकाराम साहेब जे आहेत त्यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे। त्यांनी स्वतः येऊन इथे प्रत्यक्ष बघावं की आम्ही सकाळपासून इथे जे मुलांना घेऊन उभे आहोत ना, आम्हाला कुठे बसण्याची सोय आहे का कशाची सोय आहे, मुलांसाठी कुठल्या कशाची सोय नाही इथे। तर याच्यासाठी प्लीज याच्यासाठी सरकारने आणि महानगरपालिकेने याच्यात तंतोतंत चांगली सोय आम्हाला करून द्यावी। आमची मुलं आपले पालकमंत्री जे आहेत आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मी त्यांना एवढंच सांगते की ते आमच्या मुलांसाठी करतायत आणि याच्या पुढे करत राहतील ही मी त्यांना ग्वाही देते की त्यांनी आमच्या मुलांसाठी, आमची मुलं ही चांगली नाही आहेत असं ते म्हणत असतील, पण आमची मुलं जी आहेत सर्व मुलांपेक्षा स्पेशल मुलं असून ही हुशार आहेत। सगळ्या मुलं उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ खूप मुलं चक्कर येऊन पडलेली आहेत। पाणी ॲक्च्युली मुलांना पाणी मिळालं नसल्यामुळे मुलं पाण्यासाठी तनतन इथे तिथे फिरतायत की पाणी पाणी करतात, पण कोणी इथे लक्ष देत नाहीये। पाण्याची खूप मोठी गैरसोय झालेली आहे। उन्हाळ्यामध्ये हा पाणी मुलांना लागतं, त्याच्यानंतर वॉशरूमची सुद्धा इथे सोय झालेली नाहीये। प्लीज ह्याच्यावरती आमची मुलं जी आहेत ती स्पेशल आहेत, मतिमंद, गतिमंद, कर्णबधिर मुलं आहेत। आमच्या मुलांमुळे आज आम्हाला या उन्हामुळे जो त्रास झालेला आहे ह्याच्या पुढे हा आम्हाला त्रास नकोय। ही जी गैरसोय झालेली आहे ह्याच्या पुढे आम्हाला जेव्हा तुम्ही ही जी आमची स्पर्धा असेल ही डिसेंबर महिन्यामध्येच झाली पाहिजे। जर पुढच्या वर्षी मार्च महिन्यात झाली तर ह्याच्यावरती आम्ही आंदोलन करू। मी कांतीलाल परदेशी, मी ठाणे जिल्हा एक कर्णबधिर विभागामध्ये स्पेशल टीचर म्हणून कार्य करतो आणि मी स्वतः स्पोर्ट्स टीचर आहे। मी नॅशनल आणि इंटरनॅशनलमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे आणि एक आपल्या दिव्यांग शाळेमध्ये मी कर्मचारी म्हणून कार्य करतो। या ठिकाणी गेल्या 30 वर्षामध्ये मी अनुभवलेलं आहे की ज्या वेळेला दिव्यांग शाळांचे संस्थांमधून हे दिव्यांगांसाठी जो स्पोर्ट्स होता तो 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिवस म्हणून हा साजरा केला जातो। त्याच ठिकाणी गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये हा दिवस 3 डिसेंबरमध्ये होतो, पण गेल्या 3 ते 4 वर्षापासून हा जे दिव्यांगांसाठी जे क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जातात त्या जवळपास मार्च एंडिंगमध्ये ज्या स्पर्धा आयोजन केल्या जातात ह्या मलाच कळलं नाही की ह्या स्पर्धा अशा का केल्या जातात। जनरली ह्या स्पर्धा प्रत्येक ठिकाणी शाळांचा एक इव्हेंट असतो डिसेंबर जानेवारीचा, सांस्कृतिक असो, क्रीडा स्पर्धा असो, पण दिव्यांग विद्यार्थ्यांचा विचार केला असता या ठिकाणी हा ग्राउंड एवढा सक्षम नाही आहे। तुम्ही या ठिकाणी बघत असाल की या दिव्यांग विद्यार्थी ते कसे फिरतात आणि त्यांचे काय हालत आहे, जेवणाची असुविधा, त्यांच्या वॉशरूमची असुविधा, त्या ठिकाणी या ठिकाणी जे सुविधा आहे या ग्राउंडची पाहिजे तशी दर्जेदार नाही आहे। आणि या ठिकाणी कोणी सक्षमीकरण अधिकारी, CO, कलेक्टर, हा जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, आता उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत डिसेंबर जानेवारीमध्ये दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा पूर्णपणे संपन्न झाल्या। जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी ठाणे येथे आज 25 मार्च दिनांक 25 मार्च 2026 मध्ये क्रीडा स्पर्धांचं जिल्हास्तरीय आयोजन करण्यात आलेलं होतं। सदरच्या दिव्यांग सप्ताह 3 डिसेंबर ते 10 डिसेंबरच्या दरम्यान देखील घेण्यात आलेला होता। तेव्हा शालेय स्तरावरती विविध स्पर्धांचं आयोजन व कलारंग दर्शन सोहळा विविध शाळांमार्फत घेण्यात आलेला होता, परंतु सर्व मुख्याध्यापकांच्या मागणीनुसार जिल्हास्तरीय एक स्पर्धा असावी ह्या अनुषंगाने आज रोजी आपण नियोजन केलेलं होतं। सदरचे नियोजन करताना पुरेपूर त्याची दक्षता घेण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय सुविधा, जेवणाची, खाण्याची, नाश्ता पाण्याची या सगळ्यांची आपण पुरेपूर दक्षता घेण्यात आलेली, परंतु काही बाबी निदर्शनास आलेल्या आहेत। सदर स्पर्धा घेत असताना काही गैरसोय झाल्याची बाब माध्यमांमार्फत माझ्या कानावर आलेली आहे, परंतु गैरसोय कोणाची झाली असल्यास मी त्याची माहिती मागवत आहे।